गाईज गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि सगळ्यांचा आरामाचा दिवस असतो आज, पण सवयीमुळे विदाऊट अलार्म पण संडेला जाग येते असेल. काय सांगू मला. आता उठलोच आहे तर म्हणलं काहीतरी काहीतरी केलं पाहिजे, दिवस काहीतरी सार्थकी लावूया. आज आपण बघूया अ डे इन अवर लाईफ. त्या दिवसात काय काय घडतंय हे आपण बघणार आहोत आज. तर आज प्रत्येक प्रत्येक पोराचं स्वप्न असतं गाडी धुवायला आपल्याला घरी काहीतरी मशीन पाहिजे. मग ते असं सापडलं आम्हाला, घेतलं आम्ही आता. तर आता आज त्याचं उद्घाटन करणार आहोत आम्ही. तर गाडी धुवायला जायचं आम्हाला. खूप एक्साइटेड आम्ही, कारण एक असं असतं की वॉशिंग सेंटरपेक्षा घरी धुवायला मिळाली कसली भारी मजा येईल. सो दाखवतो माझ्या ही अशी गन कशी वॉशिंग गन. तर आम्ही आता जाणार खाली. तुम्ही मजा बघा आता कशी मजा येते. आम्हाला पण काहीतरी उद्योग केले पाहिजे ना. आता काही बोरिंग होत जातं, पण काहीतरी उद्योग करत असतो. खाली जाऊन काय होतं. मी कशी दिसते त्याकडे लक्ष देऊ नका. आज खूपच उशीर झालाय उठायला, त्यामुळे सगळं पटापट आवरून आले. वा, काय खाली मस्त गार वाटतंय. खूप गार हवा आहे. पाऊस नाहीये पण वातावरण थंड आहे. सो खूप छान वाटतंय आज. कोण आहे हा बंदूकधारी माणूस? चला चला पटापट काम करा. मला आंघोळ घालायची नाहीये, मी आंघोळ करून आली. नीट केली नाही का तुला? नको नको. आणि बारीक येते धार. पाणी पडेल. गाडी माणूस पण खूप चांगला आहे. मला पण ते फोर व्हीलर बघायचं होतं. नाही फोर व्हीलर. तर आज सुट्टी होती म्हणून गाडी धुवायचा मोठा कार्यक्रम होता. सध्या पाणी कपात असल्यामुळे पाणी सकाळीच येतं, त्यामुळे तेवढ्या वेळात गाड्या धुवून घ्याव्या लागतात. आणि हे नवीन जे काही खेळणं मशीन जे आणलेलं आहे गन, खरंच कार वॉश गन, तर ते त्याला करायला आवडतं म्हणून हे सगळे उद्योग सकाळी सकाळी. पण छान वाटते. गाडी स्वच्छ धुतली जाते आणि सोपं पडतं गाडी धुणं. जास्त पाणी पण लागत नाही आणि ते आवडीचं काम आहे. सुट्टीचा दिवस असं सत्कारणी लागला तर छान वाटतं. डोळे बघ कसे झालेत, म्हणजे सुजले आहेत. चला गाडी धुवून झाली आहे. आता पुढचा कार्यक्रम नाश्ता. आज मी नाश्त्याला करणार आहे अवाकाडोचं सॅलाड. मी पहिल्यांदाच करणार आहे, बघूया कसं होतंय. तर अवाकाडो सॅलाडसाठी मी एक ड्रेसिंग करून घेतलं. कोथिंबीर, लसूण, जिरं आणि त्यात मी अवाकाडोचा थोडासा गर घातलेला. अवाकाडो सॅलाड करूया, बघूया कसं. आणि दही घातलं आणि मीठ आणि मध आणि टाकून बघूया कसं. साखरेच्या ऐवजी मध घातला थोडासा आणि काळं मीठ घातलं. साधं मीठ मी कमी वापरते, पण ते ड्रेसिंग सुद्धा एवढं छान यम्मी होतं ना. आणि मला वाटलं नव्हतं की अवाकाडोचं ड्रेसिंग सुद्धा एवढं छान लागेल. आणि ते फळ सुद्धा खूप छान आहे. ॲक्च्युली ते हेल्दी आहे आणि त्याचं सँडविच पण खूप छान होतं. मी एकदा नक्की ट्राय करेन. आमचं पोट भरलेलं आहे. आमचा नाश्ता करून झालेला आहे. आम्हाला आई म्हणतो दहीसाठी करतो. तेच ही बी आहे यातली. कशी आहे बघ. सेम अंडे काय करतात माहित नाही. सेम ह्याचं टोस्ट पण हे पण करतात, सँडविच. मस्त झालेलं वातावरण. आणि इकडे आमच्या बाई काहीतरी त्या मग असतं काय अवाकाडो सलाड करतात. अवाकाडो आणि कडून असतं ना ते ग. नाही, मी पण पहिल्यांदाच खाणार आहे. अच्छा, आय डोंट नो. संडे स्पेशल आज काय अवाकाडो. कुठून कुठे शोधून काढते काय माहिती. आता आपण कांदा, टोमॅटो आणि काकडी, अजून काय तुम्ही कोबी वगैरे सुद्धा घालू शकता. छान ना.
माझ्या आवाजाने झालाय कल्याण झालं माझ्या आवाजाचं. त्याचं डोंबिवली कर. वा 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 मस्त आवाज होता. कोशिंबीर वाटतं मला त्यांनी. बरे सलाड आणि कोशिंबीर एकच असते ते. अच्छा करी बांधा आम्ही जरा कोशिंबीर म्हणतो. तेच ना. सलाड म्हणतो. ओरियानो घातलंय थोडस. ते बापरे जास्तच पडलं ते. थांब ना जरा. मस्त हे करत असतो थोडस तिखट तिखटासारखी लाल लाल झाली बघा रागाने. काळं मीठ घालून हेल्दी. वाव कसलं मस्त यम. कसं झालंय पाहू कसं झालंय. ही बघा रेडी आहे अवाकाडो सलाड. अवोकाडो सलाड. हा मी खाऊन बघते आता. तर हे होतं आमचं संडे स्पेशल अवोकाडो सलाड. मस्त झालं यम्मी एकदम क्रीमी आणि यम्मी. नाश्त्यासाठी हे खूपच चांगला पर्याय आहे. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा मी खाल्लं नाही अजून. आणि नवऱ्याला सुद्धा मला नको. खायला घाला. माझं झालंय मी इडली खाल्ली. हा खात नाही पण तुम्ही नक्की घाला. पौष्टिक काय असतं थंडीला पौष्टिक कोण खातं का ना सांगा. चला आता आपली कामं करा. तर नाश्ता झाल्यावर बाकी सगळी कामं आवरली आणि मग जेवणाला लागले. आज जेवणामध्ये भोपळ्याची भाजी होती आणि बाकी नेहमीचंच आमटी भात पोळी भाजी असं. तर मी रोज सकाळी उपाशीपोटी एक आवळा खाते. हल्ली जे काही रस वगैरे ज्यूस किंवा ABC ज्यूस वगैरे असं काही जे फॅड आलेलं आहे तसलं काही मी करत नाही. रस वगैरे काढून पिण्याच्या ऐवजी डायरेक्ट फळ खाल्लं तर आपल्याला फायबर मिळतं आणि आवळा तर डायरेक्ट खाल्लेला सगळ्यात उत्तम. केसांसाठी सुद्धा चांगला आहे आणि सी जीवनसत्वसुद्धा खूप असतं त्यात. त्यामुळे मी रोज सकाळी उठल्यावर एक आवळा खाते. आणि त्यानंतर दुपारी आम्ही थोडंसं शूट करणार होतो त्यामुळे मी अशी रेडी झाले होते आणि तन्मयसुद्धा छान रेडी झालेला. हे आमचे असे नखरे चालूच असतात रेडी झाल्यावर. सो मी कशी दिसते आहे. मग थोडंसं शूट झालं आणि मग त्यानंतर आम्ही बाहेर जाणार होतो थोडासा राऊंड मारायला. त्यामुळे आमचे साहेब हे असं सगळं त्यांचं शूटिंगचं साहित्य सुट्टी दिवशी एखादा राऊंड मारणं होतंच बाहेर आणि बाहेर पडल्यावर जरा फ्रेश वाटतं. आज जरा हवा वाटत होती पावसाळी पण पाऊस काही पडेल असं शक्यता नव्हती. सो मस्त लॉंग ड्राईव्हला गेलो. यार कसा आवाज येतोय. जास्ती घाम येतो तुला का जास्ती ओली झाली तू. मला तसाच घाम येतो पण पिळलं तुला तर बांधली मग. बघा बघा मला कसा बोलतोय. बघा जरा बघा सांगा काहीतरी याला. मला हसतोय की मला एवढा घाम येतोय. म्हणून एवढा मेकअप करायचा नसतो. जास्ती मेकअप करते मग घाम येतो हिला. मग सांगतो तर मला आजच घाम आला नाही हिला घाम आलाय. मग पण मला तेवढा घाम येतो. मेकअप असो अथवा नसो. राजस्थान जन्माला आलेली वाळवंटा. चला जर आता फिरायला जाऊ. घामाकडे लक्ष देऊ नका. घाम याला येतच असतो. एवढ्या जून मध्ये मस्त ऊन पडलेलं आहे. जून संपत आला तरी अजून पाऊस नाहीये. काय सांगणार आता पावसाला. ख्यालों की रानी किसी दिन बन के हमारी कहानी प्यार हो कारण की इकडे कॅमेरा आहे ना. सपनों में रोज आए आ जिंदगी में आए.
आम्ही जिथे नेहमी फिरायला जातो ना तिथे अशी एका गल्लीमध्ये झाडांची अशी कमान झालेली आहे. दोन्ही बाजूची झाडं मोठी वाढल्यामुळे त्यांची एक छान कमान तयार झाली आणि ती खूप छान वाटते. हा सांगा तुम्ही आणि माहिती मध्ये सांगा मध्ये गाडीची. माझ्या गाडीची माहिती नवरोबाचे कळते. ज्ञान देणं चालू Four होतं. wheeler. म्हणजे चांगल्याच गोष्टी सांगत असतो तो हो, शिकत तर गाडीबद्दल. काय, माहिती गाडीचं करून खूप काय आकर्षण करणार? आहे त्याला. मला नाही गाड्यांबद्दल त्याला आवडत. खूपच चालवायला त्याला आवड आहे तो गाड्यांची चालवतो. खूपच. त्यामुळे त्यातलं माहिती सुद्धा हा, आहे मग त्याला. ते त्याची बसलेला माहिती आणि सुद्धा तो घेत फिरायला असतो सगळ्याच गाड्यांची. पॅसेंजर बेंच. त्यामुळे तेच काहीतरी हा, सांगत बोला, बोला, होते. मोठ्याने मी बोला. गुपचूप ऐकत होते. हो बोला. झालं बोलून मला. असं कधी कधी मजा करायला आवडतं मला, त्याची कळ काढायला. आणि मी गळ काढली की मला रडतंय मग. असू दे, तो आपला जन्मसिद्ध अधिकार आहे. रडणे. हो. जाने क्यों ती वीस आधीच होणार. bang bang. चालती बोलताय. काय ती आधीची सार होती. बरोबर. अच्छा. 4 डोर वाली. 3 डोर वाली सॉरी. तर 5 डोर घातला. आता वेंटिलेटर सीट म्हणजे आता ह्या सीट आहे ना असं हे सगळं. आता हे स्ट्रेनिंग आपलं हालत नाही. कोणी हाईट कमी जास्त आलं तर मागे सीट करून त्याचं हायटेड कोणी आला तर असं टिल्ट आणि रिच आपल्या जवळ मला कोणी. वाटलं की ते त्यांच्या तिथे आहे ना ते लावलेलं असं गोल, हा. तर मला वाटलं की त्यांनी तिथे पण मोबाईल लावण्यासाठी नाही. लावलंय की काय. ती जुनीच पद्धत आहे. खूप आधी असतं मामा पण लावायचा माहिती मामा. ते गोल ते. आपण पण तसंच लावून गेला. काय गरज नसते घाण दिसत ते. तू असं धरायला. आणि ते काय हातात तुटत ते माहितीये का. अच्छा. ते तुटलं तर झालं सगळं पिळलं. आणि त्याची गरज नाही काय. ते सॉफ्टवेअर आहे. तर इथे वायरलेस चार्जर आहे त्यामध्ये. फेमस होता वायरलेस चार्जर. तुझ्या फोनला जर असेल तो वायरलेस चार्जिंग करता येतं. अब बोल भाई, बोल बोल. व्हेंटिलेटेड सीट असतात त्यामध्ये. सनरूफ आता फेसलिफ्टची काढते ना नवीन फेसलिफ्ट. त्यामध्ये बहुतेक एखादं असं म्हणता आलं की थार रॉक सारखंच त्याला हे पॅनोरामिक सनरूफ देणार म्हणजे मोठं होऊ. अच्छा अच्छा. हे स्कॉर्पिओ आहे ते छोटंच आहे ना आपण आता, पण त्याच्यातून पण आपण वरती उभं राहू शकतो. पॅनोरामिक मध्ये कसं तुमचा जो गाडीचा हे ना इंटेरियरचा थोडा एरी वाटते रोज असं स्पेस आहे असं कंजेस्ट काळ वाटत नाही कारण वरती पूर्ण ओपन असतं ना ते. तो रिस्पॉन्स मिळतो असं थोडी रूमी असं वाटतं. हे बघा इकडे आमचे काय उद्योग चालले आहेत. आणि रात्री झोपायच्या आधी कोण आमच्या बसलंय मनुष्य कपाटात अशी जाऊन? मस्ती चालूच असते. आम्ही कोण झोपायला बसलाय? आमची झोपायची तयारी झाली की ह्याला मात्र खेळायचं असतं. कपडे खराब आता करायचे हा मस्त त्यांचे. कपाटात जाऊन खराब बसलेला करायचे. कपड्यांमध्ये हो गं. कपड्यांमध्ये आणि मग? बसायला त्याला जे काही आवडतं ना त्याला उतरा खाली. आणि मग तो यायलाच बघत होय, नाही. सरदारजी मग त्याला लाडी गोडी ओरिओ? लावून काहीतरी आमिष दाखवून वरती खाली बसायचं. आणावं लागतं. चल ये मनी खाली ये. चला गुंडू गुंडू ए गुंडू गुंडू ए गुंडू गुंडू. चल ग म्हणू चल. चिकू पिकू. हा तर असा होता आजचा दिवस. तुम्हाला आमचा दिवस कसा वाटला, हा व्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आता मी सगळं झोपलेलो होतो झोपून उठवलं मला की आपल्याला ब्लॉगचा शेवट बनवायचा आहे. अर्थात मग? शेवट करायला नको का. एक तर रविवार आहे उद्या सकाळी मंडे म्हणजे काय असतं सगळ्यांना माहिती तुम्हाला तरी उठवलं मला काय बोलणार आता. मला ह्याच्या आधी उठायचंय असू दे कारण यार. टिफिन करायचं. सो मला पण माझी काळजी आहे तरीही ब्लॉगचा शेवट करायलाच हवा. ओके. होय तर सो आता आम्ही आता झोपणार आहोत. खूप दमायला झालेला आहे. तरी हाऊस होती शूटिंग करायची. हो बरोबर. चला Bye. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. हो चालेल. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.